dear students, myself Gangadhar Solanke, and I welcome you all to the MCGM's virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 8वीच्या आपल्या स्कॉलरशिपमध्ये आपण शिकणार आहोत विषय मराठी. आणि मराठीतला आपला जो घटक आहे तो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. मराठीमध्ये आपण एक एक घटक शिकत आहोत. महत्त्वाचा एक घटक आणि त्यात येणारे उपघटक आपण शिकतो आहोत. आपण उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची ते बघितलं. त्यानंतर विरुद्धार्थी, समानार्थी शब्द. तर शब्दसंग्रह हा जो घटक आहे त्याच्यामधले उपघटक आपण आता बघतो आहात. आणि त्याच्यामध्ये आजचा आपला जो उपघटक आहे तो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता हे सगळे जे उपघटक आपण अभ्यासतो आहोत ते शब्दांशी संबंधित आहे. आपली व्होकॅब्लरी जेवढी जास्त असेल, जेवढे जास्तीत जास्त शब्द आपल्याला माहीत असतील, एका शब्दाचे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्यानंतर तो शब्द वाक्यात उपयोग करताना कसा वापरला जाऊ शकतो, किंवा म्हणी व त्याचे अर्थ, असे अनेक उपघटक आपल्याला या घटकामध्ये बघायचे आहेत. आणि त्यातला आजचा जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि सोपा आहे. खरं म्हणजे एकदा तो तुम्हाला छानपैकी कळाला, नीटपणे समजला आणि तुम्ही त्याची थोडीशी प्रॅक्टिस केली, सराव केला, तर हे तुमच्या हातातले मार्क्स आहेत ते कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त शब्द माहीत करून घेणे, ते वाचणे, आणि एखादा शब्द माहीत झाल्यानंतर त्याचे पर्यायी शब्द, त्याचे विरुद्धार्थी शब्द, किंवा तो शब्द नाम आहे, सर्वनाम आहे की विशेषण आहे, काय तो शब्द नेमका आहे, हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही त्या शब्दाची फोड केली तर हा घटक अतिशय सोपा आहे. तर आजचा घटक आपला आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. म्हणजे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते की शब्द समूह आपल्याकडे असणार आहे. शब्दसमूह म्हणजे काय की एक पेक्षा जास्त शब्द असतील, एका शब्दापेक्षा जास्त. समूह जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकापेक्षा जास्त शब्द असतील आणि त्या एकापेक्षा जास्त शब्दांसाठी आपल्याला एकच शब्द वापरायचा आहे. तर तो एक शब्द जो आहे तो कोणता असणार आहे आणि कोणत्या शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आपण वापरणार आहोत ते आपल्याला बघायचं आहे. मग जास्तीत जास्त सराव केला की तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचे आहे. तर सुरुवातीला आपण थोडंसं काय शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे आणि कशा प्रकारे त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत, किंवा काय काळजी आपल्याला घ्यायची आहे, किंवा अभ्यास नेमका या घटकाचा कसा करायचा आहे ते बघूया. आटोपशीर किंवा मोजके बोलणे वा लिहिणे नेहमीच प्रभावी असते. शब्दांचे पाल्हाळ लावले की ऐकणारा कंटाळून जातो. आता बघा, इथे दोन गोष्टी आहेत. आपण जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट सांगतो आणि ती खूप ताणतो, म्हणजे बराच वेळ तीच गोष्ट सांगतो, किंवा लिहिताना सुद्धा आपण रिपिटेशन ऑफ वर्ड्स करतो, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच शब्द लिहिणे, किंवा जर एक साधा शब्द आपल्याकडे असेल तो न वापरता अनेक शब्द त्या शब्दासाठीचे लिहिणे, यामुळे काय होतं की ऐकणारा कंटाळून जातो, किंवा वाचणारा वाचत असेल तर तो सुद्धा कंटाळून जाण्याची शक्यता असते, किंवा त्याला आपल्या लिखाणामध्ये इंटरेस्ट राहत नाही, इंटरेस्ट येत नाही. आणि म्हणून अचूक व नेमक्या शब्दात केलेली वाक्यांची रचना भाषेची गोडी वाढवते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपलं बोलणं किंवा लिहिणं आटोपशीर आणि मोजकं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शब्दांचं पाल्हाळ आपल्याला लावायचं नाही. मग हे करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला जास्तीत जास्त शब्द माहीत असले पाहिजेत. आपली जी वर्ड बँक आहे ती खूप रीच असली पाहिजे. आपल्याकडे जास्तीत जास्त शब्द असले पाहिजेत जेणेकरून आपल्याला ते योग्य ठिकाणी वापरता येतील. आणि म्हणून इथे असं म्हटलं की बघा, अचूक शब्द तर वापरायचा आहे, परंतु तो नेमक्या जागी सुद्धा आपल्याला वापरता आला पाहिजे. आणि जेव्हा अशी वाक्यरचना आपण करतो अचूक व नेमक्या शब्दांची, तेव्हा काय होतं, भाषेची गोडी वाढते. लिहिणारालाही लिहायला छान वाटतं, वाचणाऱ्याला ते वाचायला छान वाटतं. आणि जर तुमचं बोलणं कोणी ऐकत असेल आणि तुम्ही छान सुंदर अशी वाक्यरचना केलेली असेल तर ते ऐकायला सुद्धा मजा येते, किंवा आवड निर्माण होते असं पण म्हणू शकतो. आणि म्हणून अचूक व नेमक्या शब्दांची रचना जर आपल्याला आपल्या वाक्यांमध्ये करायची असेल तर आपल्याला शब्दसमूहाबद्दल वापरण्यासाठी जे शब्द आहेत, एक शब्द जो आहे तो आपल्याला माहीत असला पाहिजे. आता इथे बघा काही उदाहरणं दिलेली आहेत की आमच्याकडे दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक येतो. तर इथे हे ओनर झालंय, पण हे होणारा अंक येतो असं आहे. आमच्याकडे दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक येतो.
त्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की आमच्याकडे मासिक येते. काय येते? आमच्याकडे मासिक येते. आता हे दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक जो आहे, हा झाला शब्द समूह. किती शब्द आहेत? 1, 2, 3, 4, 5. दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक. किती शब्द झाले? 5. म्हणजे हा शब्दांचा काय आहे? समूह आहे. 5 शब्दांचा काय आहे? समूह आहे. आणि ह्या 5 शब्दांऐवजी फक्त आपण एकच शब्द वापरू शकतो, मासिक. म्हणजे काय झालं? एक तर आपलं वाक्य लहान झालं, त्याच्यामध्ये अनेक शब्द वापरायची आपल्याला गरज पडली नाही आणि ते वाचायला सुद्धा छान वाटतं. आमच्याकडे दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक येतो. म्हणजेच काय? आमच्याकडे मासिक येते. एवढं सोपं करून आपल्याला ते सांगता येऊ शकतं. पुढे बघा, तो कोणावरही अवलंबून नाही असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ काय होतो? तो स्वावलंबी आहे. आता परत इथे बघा, तो कोणावरही अवलंबून नाही. हे जे 3 शब्द आहेत, 3 शब्दांसाठी आपण एकच शब्द वापरला, स्वावलंबी. एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचं काम स्वतः करते, त्याला कोणाचीही आवश्यकता भासत नाही. तो त्याचं काम स्वतः करू शकतो. इतरांची मदत घेत नाही. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत त्याला स्वतःला ते काम करणं. अशा व्यक्तीला आपण स्वावलंबी म्हणतो. मग तो कोणावरही अवलंबून नाही म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण तो स्वावलंबी आहे असं म्हणतो, तेव्हा ते वाक्य सुद्धा वाचायला छान वाटतं आणि त्याचा गोडवा देखील भाषेचा वाढतो. तर हे इथे लक्षात घ्या तुम्ही, बेसिक काय आहे या घटकामध्ये आपलं, की शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला वापरायचा आहे. मग ते 2, 3, 4, 5 कितीही शब्द असू शकतात ज्यांचा तो समूह आहे आणि त्या समूहासाठी काही ठराविक शब्द आहेत. ते शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी. जसं इथे मासिक आणि स्वावलंबी हे 2 शब्द आहेत. पुढे आता आपण काही शब्द बघूया आणि त्यानंतर या घटकावर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. याआधी सुद्धा तुम्ही आपल्या स्कॉलरशिपच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की आपण पाठाचा परिचय करून घेतो, त्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स त्या घटकाच्या संदर्भात आणि मग प्रश्न आपण बघतो. आता प्रश्न बघताना सुद्धा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार नाही. काही प्रश्नांची उत्तरं आपण बघूया आणि काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. पुढे बघूया. आता अशा रीतीने, म्हणजे जे आपण वरती बघितलं मासिक किंवा स्वावलंबी, अशा रीतीने अनेक शब्दांऐवजी एका शब्दात तोच अर्थ. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शब्दसमूहाबद्दल जेव्हा आपण एक शब्द वापरतो तेव्हा वाक्याचा अर्थ बदलत नाही. वाक्याचा अर्थ काय होतो? तोच राहतो. जसं आपण इथे बघा, आमच्याकडे दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक येतो असं आपण म्हटलेलं आहे आणि आमच्याकडे मासिक येते असं म्हटलेलं आहे. दोन्ही वाक्यांचा अर्थ काय आहे? एकच आहे. वाक्याचा अर्थ बदलला का? नाही. आणि म्हणून जेव्हा आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरतो, अनेक शब्दांऐवजी एका शब्दात तोच अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. तर असा हा आपला घटक आहे आजचा. आता बघूया काही शब्द आपण होऊ शकेल की यातले काही परीक्षेत येतील किंवा याच्याशिवाय इतर काही शब्द सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारचे शब्द माहीतच नाही, किंवा जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की 5वी ते 8वीचं मराठीचं पुस्तक किंवा त्याच्या आधीसुद्धा मराठीची पुस्तकं तुम्हाला मिळतील, तर ती पूर्ण वाचून काढली पाहिजेत. त्यातली शब्द आपल्याला माहीत असली पाहिजेत. बघूया आता एक एक करत आपण शब्दसमूह आणि त्यासाठीचे शब्द. त्यासाठीचा एक शब्द, श्रम करून जगणारे, ज्याला आपण श्रमजीवी असं म्हणतो. श्रमजीवी म्हणजे आता असं वाक्य जर असेल की राजेशचं कुटुंब श्रम करून जगतं किंवा श्रम करून ते आपलं पोट भरतात, त्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की राजेशचं कुटुंब श्रमजीवी आहे. बरोबर. अनेक बाजू असलेली, बहुभुज. विमान चालविणारा, वैमानिक. विमान चालविणारा विमान चालवतो असं आपण म्हणण्यापेक्षा वैमानिक विमान चालवतो हे वाक्य होऊ शकतं, ज्याच्यामध्ये आपण शब्दसमूहासाठी एकच शब्द वापरलेला आहे. जन्म झाले ते ठिकाण, जन्मभूमी. आता अजून तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म वगैरे भरले नसतील, परंतु आपली जी शाळेची TC असते त्याच्यामध्ये सुद्धा जन्मभूमी किंवा जन्मस्थळ असा एक कॉलम असतो, ज्याच्यामध्ये आपला जन्म कुठं झाला ते आपल्याला लिहायचं असतं. आणि म्हणून जन्म झाला ते ठिकाण आणि मग पुढे त्या गावाचं नाव असं आपण करत नाही, तर त्याऐवजी जन्मभूमी असं फक्त लिहिलेलं असतं. किंवा त्यासाठी आणखी
वेगवेगळे प्रकारसुद्धा वापरले जाऊ शकतात किंवा वेगवेगळे कॉलम असतात ते सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आधी जन्म झालेला अग्रज, राज्यातील लोक रयत, मनाला आनंद देणारा मनोरंजक, भाषण करणारा वक्ता. तो खूप छान भाषण करतो असं म्हणण्यापेक्षा तो फरडा वक्ता आहे असं आपण म्हणू शकतो. कविता करणारा कवी, तो कविता करतो किंवा तो कवी आहे. भाषण ऐकणारे श्रोते. आता इथे बघा ह्या दोन गोष्टी आहेत, भाषण करणारा वक्ता आणि भाषण ऐकणारे श्रोते. कीर्तन करणारा कीर्तनकार, पायात जोडे न घालणारा अनवाणी, तो पायात जोडे न घालता पूर्ण गावात फिरून आला किंवा त्याने पायात जोडे न घालता पूर्ण गावाला चक्कर मारली असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की त्याने अनवाणी पायाने गावाला चक्कर मारली किंवा तो अनवाणी पायाने गावात फिरला. अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक, कमी आयुष्य असलेला अल्पायुषी आणि खूप वर्ष आयुष्य असलेला दीर्घायुषी, जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून परजीवी आणि जो स्वतःची कामं स्वतः करतो तो आपण वरती बघितला स्वावलंबी. दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षण्मासिक आणि 1 महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक. सेवाभावाने समाज कार्य करणारा समाजसेवक. नियमित प्रसिद्ध होणारे नियतकालिक. हे शब्द तुम्ही थोडे बघून घेतले पाहिजेत. मॅगझिनच्या संदर्भातले नियतकालिक, मासिक, षण्मासिक किंवा त्रैमासिक सुद्धा असतं जे 3 महिन्याला निघतं. अल्पकाळ टिकणारे, क्षणभंगूर. जीवन क्षणभंगूर आहे असं वाक्य बऱ्याच ठिकाणी वापरलेलं असतं. शत्रूला सामील होणारा फितूर. आता डॅश डॅश व्यक्ती शत्रूला सामील झाली असं म्हणण्यापेक्षा डॅश हा व्यक्ती फितूर झाला असं आपण म्हणू शकतो. पाण्यात राहणारे जलचर. उंचावर बांधलेले मांडव, मचाण. आता हे शेतामध्ये पिकांचं रक्षण करण्यासाठी पक्ष्यांपासून किंवा इतर प्राण्यांपासून असे मचांवरती बांधलेले असतात ज्याच्यावर शेतकरी उभा राहून पिकाचं संरक्षण करतो. मग वेगवेगळे आवाज काढणे किंवा मग गोफण हा एक प्रकार आहे, ती वापरून त्याचा वापर केला जातो किंवा पिकांचं रक्षण केलं जातं. तर असा जो उंचावर बांधलेला मांडव असतो त्याला मचाण असं म्हणतात. पिण्याच्या पाण्याची मोफत सोय. आता एखाद्या नेत्याने पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केली असं म्हणण्यापेक्षा डॅश डॅश नेत्याने पाणपोई सुरू केली असं म्हणता येऊ शकतं. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. आता या पावसाळ्यामध्ये आपण सर्वांनी ही अतिवृष्टी अनुभवलेली आहे. स्पेशली महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जसं मराठवाडा असेल, खूप पाऊस झाला असं म्हणतात. बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की एवढा पाऊस त्यांनी याआधी कधीही पाहिला नव्हता. म्हणजे काय झाली, अतिवृष्टी झाली. मार्ग दाखवणारा मार्गदर्शक. आता माझे शिक्षक माझे मार्गदर्शक आहेत, माझे शिक्षक मला मार्ग दाखवतात असं म्हणण्यापेक्षा माझे शिक्षक माझे मार्गदर्शक आहेत. किंवा आपले आई वडील किंवा आपला मोठा भाऊ किंवा आपले मित्र सुद्धा बऱ्याचदा आपले काय असतात, मार्गदर्शक असतात. पुढे शब्द बघा काही. काहीही माहीत नसलेला, अनभिज्ञ. म्हणजे ज्याला काहीच माहीत नाही. जे माहीत नाही ते अज्ञात. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. आता हे तुम्ही किती चांगले आहात, तुमचा स्वभाव किती चांगला आहे, तुम्ही लोकांशी कसे वागता त्याच्यावर हे डिपेंड आहे. आपण जर चांगले असू तर आपण काय असतो, अजात शत्रू. राहुलला कोणीही शत्रू नाही असं म्हणण्यापेक्षा राहुल अजात शत्रू आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे या शब्दसमूहासाठी आपण अजात शत्रू हा एकच शब्द वापरला. 1 2 3 4 5 शब्दांसाठी आपल्याकडे एकच शब्द आहे. ज्याला मरण नाही असा अमर. कधी जिंकला न जाणारा अजिंक्य. म्हणजे त्याच्यावर कोणी जिंकत नाही असा अजिंक्य. जिंकला न जाणारा म्हणजे कोणाकडून कधीही न जिंकला जाणारा अशा अर्थाने ते आहे. आधी जन्म घेतलेला अग्रज. अन्न देणारा अन्नदाता. आता इथे शेतकरी हा अन्नदाता आहे, कारण शेतात तो मेहनत करतो, शेती पिकवतो आणि त्यामुळे आपल्याला अन्न मिळतं. ज्याला अंत नाही असा अनंत. ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय. आता काही घटना, काही स्थळ किंवा काही व्यक्ती हे अविस्मरणीय असतात, ज्यांना आपण कधीही विसरू शकत नाही. हा शब्द आपण बघितला. पायात काहीही न घालणारा, अनवाणी. धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र. जिथे मंदिर असू शकतं, मस्जिद असू शकते किंवा गुरुद्वारा असतात बऱ्याचदा, जिथे अन्नछत्र चालवलं जातं लोकांना,
तिथे मोफत जेवण मिळतं. वर्णन न करता येण्यासारखा, अवर्णनीय. बऱ्याचदा तुम्ही कुठे फिरायला जाता आणि खूप छान जागा किंवा स्थळ तुम्ही बघितलेलं असतं आणि तेव्हा तुम्ही म्हणता की हे सगळं अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. म्हणजे एवढं सुंदर, एवढं छान ते आहे. फार कमी बोलणारा, अबोल किंवा मितभाषी हा सुद्धा एक शब्द आहे यासाठी. अंग राखून काम करणारा, अंगचोर किंवा आळशी या प्रकारामध्ये हे मोडतात, पण अंग राखून काम करणारा म्हणजे अंगचोर. पुढे बघा आणखी काही शब्द आहेत इथे. कामात तत्पर असलेला, कार्य तत्पर. आकाश गमन करणारा, खग किंवा पक्षी. कथा लिहिणारा, कथालेखक किंवा कथाकार, जसं कविता लिहिणारा कवी. कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. कुटुंबाच्या पारंपरिक धार्मिक प्रथा व परंपरा, त्याला कुलाचार असं म्हटलं जातं. कुंजात विहार करणारा, कुंजविहारी. कविता गाऊन दाखवणारी, काव्य गायिका. ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा कोट्याधीश. आपण म्हणतो ना एखाद्याला तो कोट्याधीश आहे किंवा तो अरबपती आहे किंवा तो करोडपती आहे, म्हणजे त्याच्याकडे खूप पैसा आहे. कार्यात घडून गेलेला, एखाद्या कामात घडून गेलेला, कार्यमग्न, कार्यरत. तो सतत कार्यमग्न असतो, म्हणजे तो नेहमीच कामात असतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे शब्दसमूहासाठी आपल्याला एक शब्द वापरायचा आहे. कष्ट करून जगणारा, श्रमजीवी हा शब्द आपण बघितला. नेहमी घरात बसून राहणारा, घर कोंबडा. जो बाहेर निघत नाही, खेळायला येत नाही, कोणाशी मिळून मिसळून राहत नाही, अशा व्यक्तीला आपण घर कोंबडा असं म्हणतो. खरं म्हणजे आता या कोविड-19मुळे आपण सगळेच घर कोंबडे होऊन बसलेलो आहोत, पण हे आपलं घर कोंबडं होणं जे आहे ते सक्तीचं आहे, कारण स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण घरातून बाहेर पडत नाही आहोत. पण इथे तो शब्द आपल्याला वापरता येणार नाही, कारण हे सगळं गरजेचं आहे. परंतु इतर वेळी जेव्हा सगळं उघडं असतं, बाहेर जाता येऊ शकतं, अशा वेळी एखादी व्यक्ती असते की जिला बाहेर निघणं आवडत नाही, जी मित्रांमध्ये मिसळत नाही, खेळायला येत नाही, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, घरकोंबडा. स्वतःबद्दल अभिमान असलेला, स्वाभिमानी. होडी चालवणारा, नावाडी, नाखवा किंवा नाविक. कैदी ठेवण्याची जागा, तुरुंग. धान्य साठवण्याची जागा, कोठार. वाडवडिलांनी मिळवलेली संपत्ती असेल किंवा जे काही वाडवडिलांकडून आपल्याला मिळालेलं असेल त्याला आपण वडिलोपार्जित असं म्हणतो. मासे पकडणारा, कोळी. कथा किंवा गोष्ट लिहिणारा, कथाकार, कथालेखक. मूर्तीची तोडफोड करणारा, मूर्तिभंजक असा हा एक शब्द आहे. तर या सगळ्या शब्द समूहांसाठी आपण हा एक शब्द वापरलेला आहे. पुढे बघूया. बातमी आणून देणारा किंवा देणारी जी असते त्याला आपण वार्ताहर असं म्हणतो. मन किंवा चित्त आकर्षित करणारा, मनोहर, चित्ताकर्षक, मनोवेधक किंवा चित्तवेधक. लाकूड काम करणारा, सुतार. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक. लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत, अबाल वृद्ध. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा शब्द आहे. बऱ्याचदा बरेच लेखक आपल्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये हा शब्द वापरतात, कारण लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच खूप आनंद झाला असं म्हणण्यापेक्षा अबालवृद्धांना खूप आनंद झाला असं म्हणता येऊ शकतं. नदीतील खोलगट भागातील खोल पाणी, डोह. संकटे दूर करणारा, विघ्नहर्ता किंवा संकट मोचन. कपडे धुण्याचे काम करणारा, धोबी. शेती करणारा, शेतकरी. दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी. ज्याच्या हातात चक्र आहे असा, चक्रपाणी किंवा चक्रधर. आता आपण काही शब्द बघितलेले आहेत. अशाच प्रकारचे आणखी शब्द तुम्हाला, जी पुस्तकं तुम्ही रेफर करत असाल तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी, त्यात मिळतील. आणखी मी सांगितले तुम्हाला, तुम्ही पहिलीपासून ते 8वीपर्यंतची मराठीची पुस्तकं असतील आणि ती तुम्हाला मिळाली इझिली, ती तुम्ही वाचली, तर तिथे सुद्धा अशा प्रकारचे अनेक पुस्तकं मिळतील. ते वाचणं, ते शब्द लक्षात ठेवणं या घटकासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता आपण जरा हे बघूया की या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, हा पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय की पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायात दिलेला योग्य शब्द निवडा. हे इथे शब्द आहे. पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायात दिलेला योग्य शब्द निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता तुम्हाला हे माहीत आहे की आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो. त्या पर्याय क्रमांकाची किंवा त्या सगळ्याच क्रमांकाची वर्तुळ आपल्या आन्सर शीटमध्ये दिलेली असतात आणि त्यातलं एक
जे बरोबर उत्तर आहे ते आपल्याला रंगवायचं असतं. तर बघा प्रश्न काय आहे. पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक, आता 4 पर्याय दिलेत. जलग्रस्त, पर्जन्यग्रस्त, पाणीग्रस्त की पूरग्रस्त. पुरामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना आपण काय म्हणतो? जलग्रस्त हा पावसाशी संबंधित आहे. पर्जन्यग्रस्त म्हणजे सुद्धा पावसाशी संबंधित आहे. पाणीग्रस्त म्हणजे पाण्यामुळे ग्रस्त झालेले लोक. पण इथे म्हटलंय पुरामुळे. आता हा पूर पावसामुळे आलेला असू शकतो किंवा आणखी कोणत्या कारणामुळे आलेला असू शकतो. पण पुरामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे असे लोक जे आहेत त्यांना पूरग्रस्त असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पूरग्रस्त. तर पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे या शब्दसमूहासाठी आपण कोणता शब्द वापरत आहोत? एकच, पूरग्रस्त. म्हणजे इथे तुम्हाला 4 नंबरचं जे वर्तुळ आहे ते रंगवावं लागेल. पुढे बघूया. बातमी आणून देणारा हा जो शब्दसमूह आहे तो आपण बघितलेल्या वरच्या शब्दांमध्ये सुद्धा होता. संपादक, वृत्तनिवेदक, वृत्तसंयोजक की वार्ताहर. आता संपादकाचं काम काय असतं? संपादक बातम्या आणत फिरत नाहीत. संपादक हे फायनल ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो, फायनल काम जे आहे न्यूजपेपरचं म्हणा किंवा आता न्यूज चॅनल येतात किंवा वेब पोर्टल आहेत, न्यूज पोर्टल ज्याला आपण म्हणतो. संपादक हा आलेल्या बातम्यांची छाननी करतो, त्याची मांडणी कशी करायची हे ठरवतो, त्यानंतर त्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या बघतो. हे सगळं काम संपादकाचं असतं. वृत्तनिवेदक म्हणजे जेव्हा आपण टी व्हीवर किंवा रेडिओवर बातम्या ऐकतो तर ते निवेदन देणारा म्हणजे बातम्या सांगणारा जो असतो त्याला वृत्तनिवेदक असं म्हटलं जातं. वृत्तसंयोजक सुद्धा इथे होणार नाही. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे वार्ताहार. अनेक ठिकाणी फिरून किंवा जो एरिया ज्याला दिलेला आहे किंवा जो काय म्हणूया आपण त्याला, जो विभाग ज्याला दिलेला आहे, जसं सांस्कृतिक विभाग असू शकतं, खेळांचे विभाग असू शकतं, चित्रपट व सिनेमा हा विभाग आहे, त्या विभागातल्या बातम्या आणून देणारी जी व्यक्ती असते, मग ती स्त्री असू शकते किंवा पुरुष असू शकते, त्याला आपण काय म्हणतो? वार्ताहार. पुढे बघूया. पहाटे पूर्वीचा काळ. आता हा प्रश्न जो आहे पहाटे पूर्वीचा काळ या शब्दसमूहासाठी आपल्याला एक शब्द यातून निवडायचा आहे. संध्याकाळ आहे का पहाटेपूर्वीचा काळ म्हणजे? रात्र आहे का पहाटेपूर्वीचा काळ म्हणजे? उषकाल म्हणजे पहाटेपूर्वीचा काळ आहे की उषकाल म्हणजेच पहाट आहे? आणि माध्यान्ह काळ किंवा मध्यान्ह काळ ज्याला आपण म्हणतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. संध्याकाळ तर होऊ शकणार नाही कारण संध्याकाळ दुपारनंतर येते. रात्र मध्यान्ह काळ सुद्धा होणार नाही कारण मध्यान्ह काळ दुपार असते. मध्यान्ह काळानंतर संध्याकाळ येते किंवा मध्यान्ह काळ हा रात्रीचा सुद्धा असू शकतो. तर उषकाल आणि रात्र या दोन्हींमधलं एक उत्तर असू शकतं का हे तुम्हाला शोधायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे बघूया. ज्याला मरण नाही असा हा प्रश्न सुद्धा वरती आलेला होता. नश्वर, निराधार, अमर की वीर मरण. आता नश्वर तर इथे होणार नाही. देह नश्वर आहे असं आपण म्हणतो म्हणजे तो टिकत नाही असा त्याचा अर्थ होतो. निराधार म्हणजे ज्याला आधार नाही असा, ज्याचं कोणी नाही. वीर मरण म्हणजे युद्धामध्ये वगैरे किंवा कोणाला मदत करताना एखाद्याला मरण आलं तर त्याला वीर मरण आलं असं आपण म्हणतो. अमर हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्याला मरण नाही असा अमर. पुढे बघूया. एक प्रश्न आपण बघितला ज्याचं स्वरूप वेगळं होतं. आता हा दुसरा प्रकार आहे ज्याचं स्वरूप वेगळं आहे. शब्दसमूह व त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत. आपल्याकडे 4 प्रश्न आहेत. शब्दसमूह आणि त्याचे शब्द पुढे दिलेले आहेत. त्यातील बरोबर असणाऱ्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता इथं आपल्याला 1, 2, 3, 4 शब्दसमूहही दिलेत आणि त्यासाठी वापरला जाणारा एक शब्द सुद्धा दिलाय. यातले 3 चूक आहेत आणि एक बरोबर आहे, तो आपल्याला निवडायचा आहे. घोडे बांधायची जागा गोठा, जमिनीखालील गुप्त मार्ग राजरस्ता, ज्याचा ताल किंवा ठाव लागत नाही असा अथांग भाषण करणारा श्रोता. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. आता घोडे बांधायची जागा जी असेल, गोठ्यामध्ये आपण गाई, बैल, वासरं इतर बांधतो. घोडे बांधायची जागा जी असते त्याला तबेला असं म्हणतात. जमिनीखालील गुप्त मार्ग राजरस्ता असतो का? भाषण करणारा श्रोता होत नाही, भाषण ऐकणाऱ्यांना आपण श्रोता म्हणतो.
भाषण करणाऱ्याला वक्ता असं म्हटलं जातं. तर या काही हिंट्स आता मी तुम्हाला या प्रश्नाच्या संदर्भात दिलेल्या आहेत, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. पुढे बघूया. शब्दसमूह व त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील बरोबर असणाऱ्या जोडीचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. होडी चालवणारा कप्तान नाही, तो नावाडी असू शकतो किंवा त्याला नावाडी असं म्हणतात. माकडाचा खेळ करून दाखवणारा माहूत नाही, माहूत हा हत्तीला कंट्रोल करतो, हत्तीला सांभाळतो. मासे पकडणारा कोळी असतो. पाहण्यासाठी आलेले लोक वक्ते असत नाहीत. म्हणजे इथे आपलं उत्तर जे आहे ते मासे पकडणारा कोळी असं होतं. पुढे बघूया. पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही? प्रत्येक घटक शिकत असताना मी तुम्हाला हे सांगतो की प्रत्येक प्रश्न आपण खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा प्रश्नामध्ये ही ट्विस्ट असते की पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही ते आपल्याला शोधायचं. योग्य आहे तो शोधायचा नाही. फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण. भोजनालय, आपल्याला तिथे फुकट जेवण मिळत नाही, पैसे द्यावे लागतात. अन्नसत्र, सदावर्त किंवा अन्नछत्र. इथे 3 आहे. तर अन्नछत्र हा आपण वरती शब्द बघितला होता की धार्मिक ठिकाणांवर जे जेवण दिलं जातं लोकांना, त्याला अन्नछत्र असं म्हटलं जातं. तर अन्नछत्र हे उत्तर आपलं असू शकतं. तेव्हा या प्रश्नासाठी सुद्धा तुम्ही जे पर्याय आहेत ते बघा आणि याचं योग्य उत्तर सांगा. कैदी ठेवण्याची जागा. कारागृहामध्ये कैदी ठेवले जातात, तुरुंगामध्ये कैदी ठेवले जातात. चौकी आणि बंदीशाळा. आता पोलीस चौकी असते, तिथे कैदी ठेवले जातात का, हा प्रश्न आहे. त्यामुळे यातलं उत्तर कोणतं आहे ते तुम्ही बघायचं. बंदीशाळेमध्ये सुद्धा ते ठेवले जातात का. पुढे बघूया. राज्यातील लोक. राज्यातील लोक, नागरिक जे आहेत ते त्या राज्यातील लोक असू शकतात. रयत जी असते त्याला सुद्धा राज्यातील लोक म्हणतात. प्रजा सुद्धा म्हटलं जातं. मग एक जो आपला चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तो आहे परकीय. म्हणजे दुसऱ्या राज्यातील लोक किंवा दुसऱ्या राज्यातील किंवा दुसऱ्या देशातील लोक सुद्धा असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, परकीय. तेव्हा इथे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा. नट जो आहे तो असू शकतो, अभिनेता म्हणतो आपण त्याला, कलाकार म्हणतो आपण त्याला. पण दिग्दर्शक हा नाटकात किंवा चित्रपटात काम करत नाही. दिग्दर्शक काय करतो, नटाकडून, अभिनेत्याकडून, कलाकाराकडून काम करून घेतो. म्हणजे तुम्ही एखादं नाटक बघितलं असेल, चित्रपट बघितला असेल, अलीकडे आता वेब सिरीज येतात, वेब सिरीज बघितली असेल, किंवा तुम्ही एखादा चित्रपट बघितला असेल, तर हेच इवन आपण ॲड जी बघतो टी व्हीवर 1 मिनिटाची, अर्ध्या मिनिटाची, या सगळ्या बनवण्याचं काम जे करतो त्याला आपण काय म्हणतो, दिग्दर्शक. दिग्दर्शकाचं काम असतं हे तयार करण्याचं, ते बनवण्याचं. तर नट, अभिनेता, कलाकार हे सगळे नाटकात किंवा चित्रपटात काम करणारे असतात. दिग्दर्शक काम करत नाही, म्हणजे तो आपल्याला ऑन स्टेज दिसत नाही. तर अशा प्रकारे अनेक शब्दांसाठी आपण जो एक शब्द वापरतो त्याला काय म्हटलं जातं, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तर आजचा जो आपला घटक होता तो खूप सोपा होता त्या अर्थाने, परंतु परत एकदा मी तेच सांगेल की पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे अनेक शब्द वाचणं, वाचलेले शब्द लक्षात ठेवणं आणि अशा घटकांवर प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला या घटकावर आधारित आलेले प्रश्न सोडवता येऊ शकतात. शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक आपण आज बघितला. सुरुवातीला आपण काय काळजी घ्यायची हे प्रश्न सोडवताना ते बघितलं. त्यानंतर काही उदाहरणांमध्ये आपण अनेक शब्दसमूह बघितले आणि त्यासाठी वापरला जाणारा एक शब्द बघितला. त्यानंतर या घटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या प्रत्येक प्रकाराचे 2-2, 3-3 प्रश्न आपण बघितलेले आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली नाहीत. जी काही प्रश्न राहिलेली आहेत त्याच्या हिंटसुद्धा दिलेल्या आहेत. त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत आणि ती करेक्ट कोणती असतील ती बघायची आहेत. पुढच्या वेळी जेव्हा आपण मराठीचा तास घेऊया, तेव्हा मराठीचा लेक्चर घेऊया, तेव्हा त्या लेक्चरमध्ये आपण पुढचा एखादा घटक बघूया.
Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear ones, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.